पंढरपूरच्या कॉरिडॉरला विरोध करण्यात येतोय। विरोध करणाऱ्यांमध्ये मंदिर परिसरातील मालमत्ताधारक अग्रस्थानी आहेत। 132 मालमत्ताधारकांचा कॉरिडॉरला विरोध पाहायला मिळतोय। पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीची मतदान घेण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंढरपूर कॉरिडॉर सर्वेक्षणाचं काम हाती घेण्यात आलं आणि त्यामध्ये 642 मालमत्ताधारकांपैकी 510 मालमत्ताधारकांनी माहिती दिल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला पंढरपूर कॉरिडॉरचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र निर्माण झालंय। संभाव्य बाधित मालमत्ताधारकांनी प्रशासनाला माहिती दिलेली आहे। माहिती देताना त्यांनी कॉरिडॉरला आमचा ठाम विरोध आहे नमूद केलेला आहे। असून सुद्धा प्रशासन या लोकांचा कॉरिडॉरला पाठिंबा आहे असं घोषित करत आहे। म्हणून आम्ही शासनाला अशी विनंती केली लेखी अर्ज करून की संभाव्य बाधितांचं तुम्ही एक मतदान घ्या आणि त्या मतदानाची आकडेवारी जाहीर करा। सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही, म्हणून आम्ही स्वतः आमच्या कृती समितीच्या वतीने अभिरूप मतदान या ठिकाणी या 4-5 दिवसामध्ये घेणार आहोत।